आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने 15/5/2024 रोजी अत्यंत महत्त्वाचा एक पत्र काढण्यात आलेलं आहे. यामध्ये जे पवित्र पोर्टल मार्फत 2017 TIT मधील सिलेक्ट झालेले 17 उमेदवार, तसेच TIT 2022 मधील एकूण 1068 इतक्या उमेदवारांना जे शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियेकरिता समुपदेशन प्रक्रिया राबवण्याचे जे नियोजन जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केलेले आहे, त्याकरिता सदर उमेदवारांना जे इथे उपस्थित राहण्यासंदर्भात हा पत्र त्यांनी आज 15 तारखेला काढलेला आहे. यामध्ये महत्त्वाचे काही बाबी त्यांनी नमूद केलेले आहे. त्याची माहिती आज आपण इथे थोडक्यामध्ये घेणार आहोत. तर हा जो समुपदेशन प्रोग्राम होणार आहे, तर तो वेळापत्रक त्याचा देण्यात आलेला आहे. यामध्ये 20/5 आणि 21/5 हे 2 दिवसांमध्ये इथे त्यांनी हा समुपदेशन ठेवलेला आहे. त्यामध्ये 17 आणि 24 हे दोन्ही शिक्षक पदभरतीमधील उमेदवारांना जे इथे बोलावण्यात आलेलं आहे. यामध्ये राभा शिर्के हायस्कूल माळनाका रत्नागिरी इथे त्यांना जे समुपदेशनाचे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात 2 दिवस इथे 20/5 आणि 21/5 असे देण्यात आलेले आहे. त्यामध्ये सकाळी ठीक 8 वाजता बोलावण्यात आलेलं आहे समुपदेशनाकरिता आणि तिथे जे आहे उमेदवारांना काउन्सिलिंग करून संबंधित शाळा त्यांना जे आहे निवड करावी त्याची लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये ज्या उमेदवारांची निवड इथे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि खेळाडू या समांतर आरक्षणातून झालेली असेल, तर अशा उमेदवारांची कागदपत्रांची जी पडताळणी आहे किंवा त्यांच्या समांतर आरक्षणाची प्रमाणपत्राची जे पडताळणी असणार आहे ते संबंधित कार्यालयाकडून करण्यात येणार आहे आणि त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अशा शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार आहे. कारण मित्रांनो, त्या संबंधित जे सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या होत्या की संबंधित प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल किंवा खेळाडू या समांतर आरक्षणातून ज्या उमेदवारांची निवड झाली असेल त्यांचे प्रमाणपत्र त्यांचे जे कार्यालयाकडून देण्यात आलेले तिथून तुम्ही त्याची व्हेरिफिकेशन करून घ्या. त्याचा अहवाल आल्यानंतरच संबंधित शिक्षकांना इथे नियुक्ती द्या. तथापि संबंधितांना जे समुपदेशनासाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे, कारण तिथे त्यांना शाळेची इथे निवड करावी लागणार आहे. यानंतर TET गैरव्यवहारातील जे उमेदवार आहेत ज्यांचं नाव TET 2018 किंवा 19च्या घोटाळ्यामध्ये असेल, तर अशा उमेदवारांसाठी TET गैरव्यवहारातील जे उमेदवार आहे यांची जे चरित्र पडताळणी होणार आहे किंवा त्यांचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे, तर ते सायबर पोलीस स्टेशन पुणे यांच्याकडून घ्यावं लागणार आहे आणि ते प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी जे समुपदेशनास उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. जर तुमचा TET गैरव्यवहारामध्ये सहभाग असेल तर अशा उमेदवारांना त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट पुणे सायबरकडून जे प्राप्त झाल्यानंतरच नियुक्ती देण्यासंदर्भातली त्यांची कारवाई जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. आता ज्या उमेदवारांची इथे निवड झालेली आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये, तर त्यांना सोमवार 20/5/24 रोजी सकाळी 9 ते 9:30 या दरम्यान कोणत्या उमेदवारांना बोलावण्यात आलेलं आहे, तर 2017 मधील जे गणित विज्ञानचे 15 उमेदवार आहेत त्यांना इथे यायचं आहे. त्यानंतर 21 जे उमेदवार असणार आहेत त्यांना देखील इथे यायचं आहे. त्यानंतर पदवीधर भाषा विषयाचे असेल आणि पदवीधर गणित विज्ञान अशा उमेदवारांना मित्रांनो जे इथे 9 ते 9:30 या अर्ध्या तासाच्या दरम्यान त्यांना नियुक्ती संदर्भातली कारवाई अगोदर समुपदेशनामध्ये होणार आहे. त्यानंतर 9:30 ते 12:30 या दरम्यान जे 200 उमेदवार असणार आहेत 2022ची TITची जी लिस्ट लागलेली आहे 25/2ची, त्यामधील 1 ते 419 असे सिरियल नंबरचे जे उमेदवार आहेत त्यांना 200 उमेदवारांचा हा वेळ त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर 420 ते 759 या दरम्यानचे जे सिरियल नंबरचे उमेदवार आहे मराठी माध्यमाचे, तर ते जवळपास 159 यांना हा वेळ देण्यात आलेला आहे 12:30 ते 2:30 वाजता. त्यानंतर 3 ते 3:30 या दरम्यान जे पदवीधर भाषा विषयाचे 31 मराठी माध्यमाचे शिक्षक आहेत आणि 3:30 ते 4:30 या दरम्यान एकूण 75 शिक्षकांना पदवीधर यांना बोलावण्यात आलेलं आहे. तर जवळपास असे मिळून 511 उमेदवारांना जे आहे इथे 4:30 वाजेपर्यंत 20 तारखेला नियुक्ती देण्यासंदर्भातले जे काही त्यांचं समुपदेशन आहे ते पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 21 तारखेला सकाळी 9 ते 11 दरम्यान जे उपशिक्षक जे असणार आहे 1 ते 336 मधील मराठी माध्यमाचे 205 उमेदवार आहेत त्यांना बोलावण्यात आलेलं आहे. तसेच यानंतर 337 ते 759 जे सिरियल नंबर असणारे उमेदवार आहेत त्यांना देखील 11 ते 1 दरम्यान बोलावण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, पदवीधर तसेच उर्दू माध्यमाचे जे आहेत त्यांना देखील इथे 47, 88 आणि 58 असे मिळून जे शिक्षक आहेत त्यांना 5 वाजेपर्यंत त्यांची कारवाई चालणार आहे आणि जवळपास सर्व मिळून हे जे शिक्षक असणार आहेत तर ते 1083 एकूण शिक्षण सेवकांना इथे पदस्थापना देण्यासंदर्भातली कारवाई शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्या संदर्भातले आदेश शिक्षण अधिकारी यांनी काढलेले आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे.